विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग चौथा भाग 2 मधील छोटे आजार आणि त्यावर घरगुती उपचार या पाठाविषयी बघणार आहोत. आपली प्रकृती चांगली असेल तेव्हा आपल्याला वेळेच्या वेळी भूक लागते. आपण रात्री व्यवस्थित झोपतो. पचनाची तक्रार नसते. मुख्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. छोटी छोटी कामे केली तरी थकवा वाटत नाही. पण काही कारणाने आपण कधीतरी आजारी पडू शकतो. असंच एकदा काय झालं की सकूचा घसा दुखत होता. त्यात तिने थंडगार आईस्क्रीम खाल्ले. दुसऱ्या दिवशी तिला घसा गिळताना त्रास होऊ लागला. आईने 2 दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या. तिसऱ्या दिवशी सकूचा घसा पुन्हा खडखडीत बरा झाला. सकूचा हा आजार छोटा होता आणि तो घरगुती उपचाराने लवकर बरा झाला. त्यानंतर काय झालं की 15 दिवसांनी सकूची ताई आजारी पडली. तिला ताप येऊ लागला. डोळे पिवळसर दिसत होते. तिला अगदी अन्न नकोसे झाले. आईने तिला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितलं की ताईला कावीळ झालेला आहे. डॉक्टरांनी ताईला 3 आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली. तेल, तूप, लोणी असे पदार्थ कमी खाण्याचा सल्ला त्यांनी दिला. ताईचा हा आजार झटकन बरा होणारा नव्हता. आता योग्य काय आणि अयोग्य काय हे आता बालमित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे. श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होते. त्यावेळी श्रीपतीला साप चावला. चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला. दोघांनी साप नीट पाहिलाही नाही, पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला. त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक धावून आले. तारा म्हणत होती, श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे. सापाच्या विषारावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळामध्ये मिळते. ते श्रीपतीला द्यायला हवे. ताराच्या बोलण्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली. श्रीपतीला बैलगाडीत घातलं आणि तातडीने गावातल्या देवळात आणलं. गावाच्या मांत्रिकाला बोलावलं. मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवलं. मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला. तुम्हाला काय वाटते? सापाचे विष मंत्राने उतरते का? आजबाजूच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले ते चूक आहे की बरोबर? अर्थात चूकच. तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असले की सरकारी इस्पितळात? आपण नक्कीच त्याला सरकारी इस्पितळात नेलं असतं. श्रीपतीला नंतर बरे वाटले. पण मित्रांनो, मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का? का साप बिनविषारीच होता आणि श्रेय मांत्रिकाला मिळाले? याचं उत्तर आहे मुलांनो की साप हा बिनविषारीच होता. सगळे साप काही विषारी नसतात. काही जाती विषारी तर काही बिनविषारी आहे. आणि त्यामुळे श्रीपतीला बरं वाटलं कारण तो साप बिनविषारी होता. चटकर बरे होणारे आजार असतील तर ते घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या. तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा केला. हे तुमच्या लक्षात आहे. घरामध्ये अनुभवी वडीलधारी लोक असतात. ते कधी कधी असे घरगुती उपाय सांगतात. आता आपल्याला साधी सर्दी झाली तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात. ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्याने जर उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवणाचा आग्रह करू नये. फार तर त्याला लिंबाचे थंडगार सरबत द्यावे. दुसऱ्या दिवशी दही भात खायला द्यावे. कुणाला जर कापलं, खरचटलं किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी आणि ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे. त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी. आजार छोटा वाटला तरी त्याकडे दुर्लक्ष मात्र कधीच करू नये. घरगुती उपचाराला मर्यादा असतात, हे पक्के लक्षात ठेवावे. 2 दिवसात बरे वाटले नाही आणि आजार बळावला तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यायचा. पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. समाजाला आरोग्य आणि सेवा पुरवणारी काही माणसे आहेत. आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. मोठमोठ्या गावामध्ये डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे असतात. पण बहुतेक शहरामध्ये आणि ग्रामीण भागात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात. आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात. मोठमोठ्या शहरात देखील नगरपालिका वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालय चालवते. आणि मुलांनो बघा, छोटे आजार कितीही छोटे वाटत असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठेही औषधोपचार करू नये.